यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रज येथील जनसंघर्ष अर्बन निधी अपहार प्रकरणात एक मोठी बातमी समोर येत आहे। तब्बल 6200 ठेवीदारांना त्यांचे हक्काचे पैसे परत मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे। विशेष पथकाच्या अथक परिश्रमामुळे आणि प्रशासकीय पावलांमुळे हे शक्य झाले आहे। जनसंघर्ष अर्बन निधी अपहार प्रकरणाने यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातील सर्वसामान्य ठेवीदारांना मोठा धक्का बसला होता। पण आता विशेष पथक प्रमुख उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवाडा रामेश्वर वैजने यांच्या नेतृत्वाखालील टीमने 1000 पानांचा शासकीय अधिसूचना प्रस्ताव तयार केला आहे। हा प्रस्ताव यवतमाळ जिल्हाधिकारी आणि राज्याच्या आर्थिक गुन्हे शाखा प्रमुख मुंबई यांच्याकडे पाठवण्यात आला आहे। पुढील 15 दिवसांत हा प्रस्ताव शासनाच्या अंतिम मान्यतेसाठी सादर होईल। यामुळे आरोपींच्या मालमत्तेचा लिलाव होऊन ठेवीदारांना त्यांचे हक्काचे पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। सर्व प्रशासकीय अधिकारी मान्यवरांनी नेर शाखेअंतर्गत असणाऱ्या सोने तारण कर्जाची परतफेड आणि त्या परतफेडीला अनुसरून जे काही दागिने उपलब्ध होते ते सर्व दागिने आज सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचता केलेले आहे। मागील अनेक दिवसांपासून ज्या वल्गना सुरू होत्या त्यामध्ये की बँक डुबलेली आहे आणि डुबलेल्या बँकेमध्ये कुठलंही गोल्ड काय, कुठलेही पैसे काय, कुठलीही वस्तू काय कोण्याही लाभार्थ्याला परत मिळणार नाही असे जे महानुभाव चर्चा करत होते, तर अशा महानुभावांना हे शासन, प्रशासन व न्यायालयाने अक्षरशः हंटर मारलेला आहे। यापुढे तरी अशा वल्गना करणाऱ्यांना या स्थितीने आम्ही प्रत्युत्तर देऊ। निश्चितच आज मिळालेला दिलासा यापुढे अधिक गतीने समोर जाईल आणि पुढील भूमिका ही दिग्रज शाखेच्या लोन रिकव्हरी आणि परतफेडीची राहील।